नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ टुकुर्डी। मी सध्या गोलाई चौक या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या खाली यांच्या घशाच्या खाली पाणी उतरत नाही। ते सरकारने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी, मराठ्यांचं आरक्षण लवकरात लवकर द्यावं। या कारणासाठी या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव हे गोलाई चौकात बसलेले आहेत। आपण पाहतोय ते घोषणा देत आहेत। या ठिकाणी त्यांनी शहर अचानक बंद करायला लागलेले आहेत। आपण पाहतोय शासनाला आता आपण पाहतोय हा मराठा समाजाचा या ठिकाणी अंत आहे। हे मराठा समाजाचा अंत त्यांनी पाहू नये असं त्यांच्या या ठिकाणी भावना आहेत। अचानक आपण पाहतोय हे सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। शहर बंद या ठिकाणी करण्याचं त्यांनी ठरवलेलं या ठिकाणी आहे। आपण पाहतोय आपल्यासोबत व्हीडी पवार साहेब आहेत, आपल्यासोबत अनिल दादा शेंडगे आहेत। दादा, अचानक जे रास्ता रोको करण्याचं कारण काय? लक्षात घ्या, मनोज दादा जरांगे पाटील ज्या मराठा आरक्षणासाठी लढते त्याच्या घशाच्या खाली पाणी नाही। लक्षात घ्या, आमच्यासाठी जर आमच्या सर्वसामान्य मराठ्यासाठी जर जो माणूस लढत असेल, आमचा देव आहे जरांगे पाटील, जर त्याच्या कशाच्या पाणी खाली जर पाणी जात नसेल, शेवटच्या टप्प्यावर जरांगे पाटीलचे आले। लक्षात घ्या, तर आम्ही काय करणार? आम्ही बी त्यांच्या बरोबर मरणार। लक्षात घ्या, जरांगे पाटील जर मेले तर आम्ही मरताना लक्षात घ्या, कुणी बी जे होईल ना त्याला मारून आम्ही मरणार। लक्षात घ्या, ज्याला जी कुणी आव्हान होईल त्याला मारूनच आम्ही मरणार। त्याच्यामुळे मला शासनाला विनंती आहे, शासन लवकरात लवकर प्रश्न मिटवा। बोला तुम्ही बोला। गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पोलीस मध्यस्थीसाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की सबुर्णी घेण्याचं पोलीस सांगतायत। या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस आलेले आहेत ठाण्याचे। आपण पाहतोय पोलीस निरीक्षक, भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण पाहतोय गेल्या 5 ते 6 दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे। त्यांनी उपचार सुद्धा घेण्यासाठी नकार दिलेला आहे। आपण पाहतोय सध्या त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या घशातून पाणी उतरत नाही असं म्हणणं या बांधवांचं येत आहे। आता मानवी साखळी या ठिकाणी ते तयार करायला लागलेले आहेत। आपण पाहिलं पोलीस बॅरिकेड त्या ठिकाणी काढलेले आहेत। या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करतायत, समजून घेण्याचं आव्हान पोलीस करतायत सकल मराठा समाज बांधवाला। शांतता राखण्याचं आव्हान या ठिकाणी पोलीस बांधव करतायत। या ठिकाणी पोलीस बांधव आपण पाहतोय आलेले आहेत, ते शांतता राखण्याचं आव्हान करतायत। आपण या ठिकाणी आहोत। आपण पाहतोय हा अचानक गोंधळ या ठिकाणी उडायला आला। आपण पाहतोय तुम्ही आम्हाला सहकार्य करा। गाडी पुढे आणू नको बघ, या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस बांधव या ठिकाणी मध्यस्थी करतायत, शांतता राखण्याचं आव्हान करतायत।
या ठिकाणी सकल मराठा समाज गोळा झालेला आहे। रस्ता रोको त्यांच्या वतीने हा अचानक करण्यात आलेला आहे। ते खाली रस्त्यावर बसत आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे। रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या वतीनं शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मराठा बांधवांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपण पाहतोय की या सर्व जे सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत। त्यांचं म्हणणं असं येते की गोंधळ या ठिकाणी करू नका। अचानक गोंधळ उडालेला आपण पाहतोय। पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आहेत। ते उपस्थितांना सांगतायत की या ठिकाणी शांतता ठेवावी। पोलीस बांधव शांततेचं आव्हान या ठिकाणी करतायत। त्यांच्या वतीनं शांततेचं आव्हान या ठिकाणी करण्यात येतंय। बघापासून काय तेच करत दादा तुम आगे बढ़ो, सरकारचं करायचं का? सरकारचं करायचं का? राज्यामुळे दादाचा जीव घ्यायला टपलेल्या या सरकारचं करायचं का? मराठ्यांवर अत्याचार करणाऱ्या अवघांचं करायचं का? अरे माणसं बसलेत ना। या ठिकाणी गोलाई चौकात आपण आहोत। वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण पाहतोय हा चौक या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं। चला मी की सामूहिक आत्मदहन तुम्ही मी पहिल्यांदा पिटून येणार आहे साहेब। फाईल पाठवा, PDF पाठवा। संयम बाळ घ्यायचं साहेब। त्यांना PDF द्या ना। मराठी असते खाली बसते खाली बसा रोडवरच्या पलीकडे। हो राहू द्या सर।
या ठिकाणी पोलीस आपण पाहतोय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गोंधळाची परिस्थिती जरी असली तरी अतिशय शांततेत घेण्याचं आव्हान या ठिकाणी पोलीस निरीक्षक करतायत, त्यांची टीम करते. संयम राखण्याचं आव्हान या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब करतायत. आपण पाहतोय रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सकल मराठा समाजाच्या या बांधवांना या ठिकाणी पोलिसांकडून संयम राखण्याचं आव्हान करण्यात येत आहे. आंतरवली सराटी येथं 5 ते 6 दिवसापासून आपण पाहतोय की उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे हे त्या ठिकाणी आता आपण बातम्यातून पाहतोय की त्यांनी उपचाराला देखील नकार देत आहेत. सोबतच ते आपण पाहतोय की त्यांच्या घशातून पाण्याचा घोटसुद्धा जात नाही आहे. तर आपण पाहतोय याच कारणास्तव या ठिकाणी आपण सकल मराठा समाज भूम येथील गोलाई चौकात जमा झालेला आपण पाहतोय. आज बाजार दिवस आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी आहे आणि सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी जमलेला आपण पाहतोय. हा शहरातील मुख्य चौक आहे. तुम्हाला वाटतं का आम्ही शांततेत आहे? मुख्यमंत्र्यांना सांगा सामूहिक आत्मदहन करायला लागलं. मुख्यमंत्र्यांना वातावरण पेटले भावनिक मॅसेज सगळेजण रस्त्यावर या ठिकाणी बसले. ऐकलंय पण भयंकर वातावरण झाले. तुम्ही काय बी करा, भयंकर तुम्ही व्हिडिओ कॉल घ्यायला माणूस जर गेला ना ती अवघड आहे बघा सर. आम्ही कवर शंडासारखा बसलो आता नाही गप्प बसलो. त्यांना सांगा तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात एखादी सगळं शांततेत केलेले साहेब. मुंबईमध्ये सुद्धा शांततेत झालेलं आहे. आता नाही शांतता. आता आम्हाला बसू द्या. सर फक्त आम्हाला बसू द्या. आम्हाला आम्हाला इथं बसू द्या. आम्हाला उठू नका. काय बी म्हणा, तुम्ही पाठवा प्रश्न मिटवा. तुमच्या लेवलवर करा काय बी. कुणाचं पिढून जाता आम्ही गपची बात करणार साहेब. तिकीट माणूस गेल्यावर काय बी असू कडे जात नाही माणूस. दादा तुम आगे बढ़ो. एक मराठा. या झोपलेल्या सरकारचं करायचं काय? या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहेत. बसा खाली. सगळे खेडे बोला काय बी असू कडे. बोलता काय लीडरला बोलता काय बोलायचं या लोक साहेब.
नाही बाबा, मनोज जरांगे पाटील आमचा एक आशेचा किरण आहे. लवकरात लवकर जेवढे सगळे जास्त सगळ्या साहेब आम्ही लढायला बी तयार आहे, साहेब पोलीस आमच्या बरोबर सोबत आहेत, ही 100% खरं आहे, त्याचा विषय नाही. ऐकून घ्या की साहेब, आम्ही तुम्हाला सांगतो एक बी नेता सोडणार नाही. हा मतदारसंघातला तुम्हाला सांगतो आम्ही पाहताय. आम्ही पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य, पण आम्ही प्रशासनामधला दुसरा अधिकारी बी सोडणार नाही साहेब. 100% सांगतो तुम्हाला. जर बघा साहेब, तुमचा प्रश्न तुमच्या लेवलवर काय बी मिटवा साहेब, त्या जरांगे पाटलाला वाचवा राहू, तुम्ही असं करता करा. नाही तुमच्या गृहमंत्र्याला फोन लावा ना साहेब, असं नाही ना. तुम्ही गृहमंत्र्याला फोन लावा, गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला फोन लावा ना तुमच्या लेवलवर साहेब. अहो तुमच्या ऐकून घ्या की साहेब, प्रशासनामधले तुमच्या असतील लिंक साहेब, असं कसं म्हणतात? एसपीला बोलते एसपी साहेबाला बोला म्हणा, पुढे आईजी साहेबाला बोला म्हणा, कलेक्टर साहेबाला बोलतो आम्ही. बोलतो साहेब. बघा पोलीस ऐकून घ्या साहेब, आम्हाला आतापर्यंत नाही भावनेचं नाही साहेब. बघा साहेब, दंड्याच्या खाली पाणी जाणार आहोत त्यांच्या, तर देवाच्या पण सांगतो तुम्हाला, असं नाही ना साहेब. हो बरोबर आहे ना साहेब, तसं नाही हो. जर बघा आमच्या लेकरा बाळासाठी जर ती मरत असेल, ऐकून घ्या, आमचा तर जगून काय उपयोग आहे साहेब? आमच्या मागं पुढं कुणी नाही साहेब, आम्ही भीत नाही साहेब. ती जर आमच्या लेकरा बाळासाठी प्रश्नासाठी जर मरत असेल, तर आम्ही काय जगून उपयोग आहे सांगा तुम्ही? आम्ही तुमच्या पायापाशी आम्ही मरणार, लक्षात घ्या. तुम्हाला काही बी असू घडे नाही. आमचं म्हणणं आहे की बाबा प्रशासनामध्ये त्या लवकर ती काय ती मिटवा. कलेक्टर नाही बरोबर आहे, तुमच्या लेवलवर कलेक्टर साहेबाला बोलवा, तिथून ते वरी बोलेल. मग सगळ्यांनी हातचा टाकले तर मग कसं करायचं? असं नाही ना, सगळ्यांनी जर हातचा टाकल्यावर कसं करायचं? नाही ना, तुमचा विषय नाही, पण तुम्ही रिपोर्ट करसाल ना साहेब, इथं परिस्थिती गंभीर आहे. आपल्याला गंभीरता दाखवायची, त्यांना गांभीर्य राहिलं ना, फक्त वरपर्यंत झाला काय झालं, कंठापर्यंत आलो. आम्ही कशाला पाणी सुद्धा गेला नाही साहेब. मला आमच्या हातात निर्णय घेतला, पटकन निर्णय नाही तुम्हाला मोबाईल बघू सुद्धा वाटा नाही साहेब, मोबाईल बघू सुद्धा वाटा नाही आम्हाला. इतकी बेकार तुम्हाला आम्हाला व्यक्त करता येते भावना आमच्या. आपण काय साहेब शब्दाच्या पुढे 2 महिने काय केलं बी नाही ना, केलं तर नाही माहिती कशावरून पावला केला. एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो. अरे इतक्या वर्ष झालं मराठ्यांच्या लेकरांवर अत्याचार करणारे अखंड सरकारचं करायचं काय? गेली 6 दिवस झाले अन्न पिणावानं माझा राजा त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय, त्याची दखल न घेतलेल्या गांडू सरकारचं करायचं काय? एक मराठा लावा मॅडमला फोन लावा ना. चाललंय ते चाललंय. आपण त्यांच्यावर प्रशासनाचा दबाव आणतोय. लावा मॅडम, त्याला अख्खा आली पाहिजे प्रशासन. कलेक्टरचा फोन आता लावा. चालू चाललंय आपण. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. सांगून टाकले, म्हणजे मेसेज केला, बातमी करतो तेवढं जाऊ काय नाही. 2-3 दुसऱ्या बी करायच्यात, ते बी करतो.
मॅटरचं 5 वाजता मला असतं त्याच्यात नाही राहत तर किती वाजता आहे? 2 मिनिटात आम्ही तुमच्या बरोबर पोलीस प्रशासन तुमच्या बरोबर काय असेल ते असेल. कारवाई करायचं तिकडे आपण दोघं जण थांबवलं गाडी हाताने मराठ्याचा मोर्चा आहे. मराठ्याचा रस्ता रोखायचा या सगळेजण आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपला मराठ्यांचा ठाण्यावाट मनोज जरांगे पाटील मरणावस्थेत आहे. तरी पण या झोपलेल्या सरकारला याचं भान नाही. म्हणून आज रोजी आज आपण गेली 5 महिने झालं संयमात आहोत. आज बघू शकता तुम्ही 5 महिने झालं सकल मराठा समाज हा अगदी संयमानं लढत आहे. तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला याचं भान नाही. आज तुम्ही प्रत्येक टीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक क्लिपच्या माध्यमातून बघू शकतात की जरांगे पाटलांच्या नरड्याच्या खाली सुद्धा पाणी उतरायला लक्षात घ्या. म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. गेली कित्येक वर्ष झालं हा मराठा समाज या संयमाचा अंत किती दिवस पाळणार आहे हा महाराष्ट्र सरकार? दिलेला शब्द कधी पाळणार आहे? शिवरायांच्या पायाची शपथ घेणारे आपले मुख्यमंत्री कधी जागे होणार आहेत? या उपमुख्यमंत्री असतील 2 उपमुख्यमंत्री आज आपल्या महाराष्ट्राला लागतात. तरी पण आज या मराठा आरक्षणाचा सोक्ष मोक्ष आज कुठलंही सरकार या ठिकाणी लावत नाही. गेली 70 वर्ष झालं मराठ्यांच्या लेकरावर अत्याचार चालला. तरी पण याची दखल कुठल्याही सरकारने घेतली नाही. पण आज खऱ्या अर्थानं मराठा जागा झाला. खऱ्या अर्थानं मराठ्याचं रक्त जागे झाले. आज बघू शकतो हजारो नव्हे लाखो नव्हे कोटीच्या संख्येने आज आपण मुंबईच्या ठिकाणी फक्त 10 दिवस आज अंतरवली सराटी ते मुंबईचा प्रवास केला. आज कुठल्याही शेतामधला घास सुद्धा मराठ्याच्या लेकरांना घेतला नाही. कारण की शिवरायांची शिकवणच आहे की कुणाच्याही गाडीच्या देपालाही धक्का न लावणारा हा मराठा समाज. प्रत्येक ठिकाणी इतर जाती धर्माच्या पुढे अगदी डाळीप्रमाणे उभा राहणारा मराठा समाज. म्हणून आज आमच्या कुठेतरी पदरात परत असलेल्या आरक्षणाला देखवायना या छगन भुजबळ सारखे भामटे या सदावर्ते सारखे भामटे सदावत आज या सगळ्यांना रोग बसला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आज मराठ्यांचं रक्त एका ताटात आलं पाहिजे. आज बघू शकतो आज तुम्ही प्रत्येक जण भावनिका लक्षात घ्या. अंतरवली सराटीमध्ये 15 लाखाच्या वर मराठी त्या ठिकाणी गेले. प्रत्येक जण अंतकरणात म्हणतोय पाटील पाणी प्या, पाटील सलाईन घ्या. कारण की आज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असं प्रत्येक मराठ्यांना वाटतं. कधी नव्हे तो इतिहासात पहिल्यांदा खऱ्या रक्ताचा मराठा जन्माला येऊन या मराठ्यांच्या रक्तासाठी आज रस्त्यावर उतरला. म्हणून आज सगळ्यांनी जवळ या मराठा आरक्षणाचा सोक्ष मोक्ष लावत नाहीत. जवळ मुख्यमंत्री आज आपल्या मनोज जरांगे पाटलांना या आरक्षणाचा शब्द देत नाही तोवर या ठिकाणी रस्त्यावर उठायचं नाही. तुम्हाला सांगतो एक मराठा बोला
का नाता सुरेश भाऊचा एवढा संयम राखला संयमाचा जर तुम्ही गैरअर्थ काढून गेल्या एवढ्या दिवसाचा संयम जर तुम्हाला सुटू नाही असं वाटत असेल प्रशासनाला तर आमची कळकळीची विनंती आहे. आमचा देव आज त्या घशाच्या खाली पाणी उतरणार आहे. आता आमचा अंत पाहू नका, कारण आम्हाला आता इतकं वाईट वाटतंय. एवढं आमचं ऊर बनवून आलं, आम्ही बोलू शकत नाहीत, तरी सुद्धा आम्ही शंडासारखी मुलगा पोसू शकत नाहीत. आता आमचं प्रशासनाला सांगलंय की 15 आणि 16 तारीख दिली होती, जेव्हा आता देश काढला, अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करायचं. तुम्ही 15 आणि 16 तारखेची जबान दिली होती, तरी तुम्ही जबान पाळली नाही. शंड आणि नालायक सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलोय. आम्हाला आमचं सांगणंय, आमचा देव वाचला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आज तर त्या व्यक्तीला पाणी नाही गेलं, आज त्या व्यक्तीला उपचार नाही मिळाले, आज त्या व्यक्तीकडे जर बघितलं नाही तर एवढा मोठा इमानदार व्यक्ती आम्ही मराठा समाज कदापि गमावणार नाहीत आणि ते कदापि शक्य नाही. शासनाला आमचं सांगणंय, जर वारंवार तुम्हाला सांगून जर ऐका येत नसेल तर आम्हाला उग्र त्या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. आता आम्ही पूर्ण आरक्षण आणि त्याचा जो आता देश जो कायद्यात रूपांतर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाहीत. कारण आता तरी तुम्ही आपल्याला किमान या मराठा समाजाकडे बघून त्याच्या भावना समजून त्या सरकारनं व सरकारमध्ये असलेल्या नालायक मराठा राजकारणाने समजून घेतलं पाहिजे. कारण तुमचं राजकारण बाजूला ठेवा. आज रस्त्यावर लोक उतरलेत, आज महिला भगिनी सुद्धा रस्त्यावर उतरलेत. तर त्याची लाज तुम्हाला वाटत असेल मराठा नेत्यांना तर तुम्ही लाज बाळगा आणि लवकरात लवकर त्या अध्यादेशाचं तुम्ही कायद्यात रूपांतर करा. अन्यथा तुम्हाला गावोगावी आता कुठे त्या ठिकाणी फिरू देणार नाही. हा मराठा समाजाचा शब्द आहे मित्रांनो. कारण आता खूप झालंय, आता पाणी डोक्याच्या वर गेलंय. कारण आज इतकी वाईट परिस्थिती मनोज जरांगे पाटलाची, त्यांनी मुद्दाम टिंगल लावली. त्यांना वाटतंय हा शंड मराठा आहे. हा शंड नाही. तुम्हाला हरामखोरानं रस्त्यावर हल्ल्याशिवाय मराठा राहणार. काही जरी झालं तरी आता सुट्टी नाही. काही पण होऊ देत, काही हरकत नाहीये. कारण आता शंडासारखं गप्प बसलो, आता नाही तर कधी नाहीये. आता एवढा इमानदार माणूस 40 वर्षानंतर आज भेटलाय दादा, 40 वर्षानंतर. आणि आता हा जर माणूस आपण गमावला तर या हरामखोर सरकारला करायचंय काय यांचं. आणि म्हणून मला सांगायचंय की ही केवळ राजनीती बाजूला ठेवून, केवळ राजकारण बाजूला ठेवून तुम्ही कुठेतरी भावनिकीने विचार करा, कुठेतरी माणुसकीने विचार करा. लाजा बाळगू द्या. मराठी नेतं म्हणून तुम्हाला म्हणत असाल, तुम्ही मंत्रीपद घेत असाल आणि मागून येऊन गुन्हे मागे होतात. अजून सुद्धा मराठ्यांचे गुन्हे मागे झाले नाहीत. लाज वाटली पाहिजे. तुम्ही इतके दिवस सत्तेत राहून मराठा समाजाची एवढी फरफड करताय. माता भगिनीला तुम्ही रस्त्यावर उतरवताय. तुमच्या पदाला, तुमच्या मंत्रिपदाला कुत्र सुद्धा विचारणार नाही येणाऱ्या काळामध्ये. तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचं ऐकलं नाही तर तुमच्या ह्या प्रॉपर्टीला आम्ही काढे लावल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तिकडे पळताय. आम्हाला प्रॉपर्टी नकोय, आम्हाला काय नकोय. आमचा देव वाचला पाहिजे. आज आम्हाला आमचा देव वाचवायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, येणाऱ्या काळामध्ये 15 तारीख 16-17 तारखेला तुम्ही अधिवेशन घ्या आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा. अन्यथा आता मराठा समाजाला तुम्हाला अडवणं शक्य होणार नाही. हे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही. हे आंदोलन अतिशय उग्र जाणार आहे. उघड सांगतो, प्रशासनाने ऐकावं, शासनाने ऐकावं. काय गुन्हे नोंद करायचे करावेत, काय व्हायचे ते होऊ देत. आता पर्याय नाही. आता जर आपण गप्प बसलो तर पुन्हा कधी होणार नाही. म्हणून प्रशासनाला सांगणंय, काय गुन्हे नाही. तर ह्यांनी जर काय बी टाकले का 302च काय व्हायचं ते गुन्हे. यांनी टाकले 302. जरांगे पाटलाला काय झालं, जरांगे पाटलाला काय झालं बंधूंनो, आता का बसायचं नाहीये. आता पर्याय नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रशासनाला माझी विनंती आहे, तुम्ही आता हे नालायकपणा सोडा, तुम्ही राजकारण सोडा, तुम्ही शंडपणा सोडा आणि लवकरात लवकर त्या सगळे स्वैर्याच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा. अन्यथा तुम्हाला आम्ही रस्त्यावर पळू हल्ल्याशिवाय सोडणार नाहीत. एवढं बोलतो. धन्यवाद. या सरकारच्या नावाने मोठ्याने बोंबला, अजून मोठ्याने बोंबला. अरे या शंड सरकारचं करायचं काय. हे मुख्यमंत्र्यांचं आणि ह्याचं उपमुख्यमंत्र्यांचं काय करायचं. आधी मुख्यमंत्री काय बोलायचं बोला.
एक मराठा, एक मराठा, सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण बातम्यांमध्ये बघत आहोत गेले 3-4 दिवस झाले मागच्या टायमाचं जे उपोषण होतं ते पाणी तरी प्यायचे, पण आता सध्या बघितलं तर जरांगे पाटलांची तब्येत अतिशय खालवलेली आहे. आंतरवाली सराटी येथे ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ह्या हरामखोरांनी हल्ला केला, ज्यावेळेस आमच्या माता बहिणीवर लाठीचार्ज केला, तीच परिस्थिती ज्यावेळेस असा महाराष्ट्र पेटला होता तशी परिस्थिती येऊन द्यायची नसेल. जर हे वातावरण कुठेतरी व्यवस्थित ठेवायचं असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचं जर भान ठेवायचं असेल तर लवकरात लवकर ह्या सरकारने त्या गोष्टीचा लवकरात लवकर काहीतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे. नाहीतर जे पडसाद काहीतरी वाईट वक्ते झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर अतिशय मराठा आता खवळलेला आहे. सकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रत्येक मराठा बांधवाने गोलाईमध्ये येऊन किंवा आपापल्या गावामध्ये आपापल्या खेड्यामध्ये हायवे असेल, रोड असेल, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतील, सगळ्यांनी आपले वाहन बंद करायचे आणि रस्ता रोको करायचा आहे, एवढी सगळ्याला विनंती आहे. उद्या गाड्या जाऊन द्यायच्या नाहीत, गाणं सगळं जाम करून टाकायचं. नेट बंद पडते. आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या अरे नेट बंद पडते. सर्व मराठा समाज आणि इतर जातीतील सर्व समाज बांधवांनी पाठिंबा देऊन ज्या आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये साथ दिली. लक्षात घ्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी कळकळीचा प्रश्न आहे. आतापर्यंत 7 महिने झाले मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलं, उपोषण ठिकठिकाणी 2दा-3दा केले, तिसरी वेळेस आहे. जर मनोज जरांगे पाटील आताची अवस्था बघितल्यानंतर टसा पाणी डोळ्यात यायला लागलंय, गळ्याच्या खाली त्याचं पाणी जायलाय. जर आपल्या लेकरा बाळासाठी जर ती उपोषणाला बसलाय आणि मरणाच्या दारामध्ये जर असाल तर आपला तरी जगून काय उपयोग आहे. जर लक्षात घ्या, त्या नेत्या लोकांना आमदार जे असतील, आमदार असेल कोण असेल आणि प्रशासनाचे अधिकारी, जर आमच्या या मनोज जरांगे पाटलाला जर काय झालं तर लक्षात घ्या, आम्ही बिनारी माणसं नाही. लक्षात घ्या, आमचा इतिहास काढा, आम्ही बिनारी माणसं नाही. आतापर्यंत आम्ही शांततेत घेतलंय, आम्हाला पिटवू नका. अजून बी आम्ही पिटवून घ्यायला तयार नाहीत, पेटायला तयार नाही. जर तुम्ही लवकरात लवकर आमचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटलाला जर काय जर झालं रे बाबा, याद राखा, तुम्हाला पहिल्यांदा मारणार ना आम्ही पुन्हा मारणार, असं आम्ही म्हणणार नाही. तुम्हाला तुम्ही असं करू नका, तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला मारणार आणि पुन्हा आम्ही मारणार. आम्ही असं चढण्यासारखं जाणार नाही. लक्षात घ्या, जर आमच्या मनोज जरांगे पाटलाला जर काय जर होऊ द्या रे, आयला तुम्हाला सुट्टीच नाही रे, सुट्टीच नाही. त्याच्यामुळे मला एकच सांगायचंय, काय बी करा, मुख्यमंत्री गृहमंत्री पटेलला सांगतोय, आणून काय बी करू नको. लक्षात घे, मुख्यमंत्र्यांनी तो आश्वासन मनोज जरांगे पाटलाला दिले, लवकरात लवकर हा प्रश्न जर आजच्या आज जर आज नाही सोडला, आम्ही गपचूप बसणार नाही म्हणजे नाही. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला लय सहकार्य केलंय, अजून बी त्यांचं सहकार्य. पण जर आमच्या नरड्याला आलं असेल, आमचा जर माणूस नरड्याच्या खाली जर पाणी जात नसेल आणि जर मरणाच्या दारात असेल, काय करायचं या जिंदगीचं? अजिबात नाही. आम्ही असंही होणारच नाही. आमचा प्रश्न जर मिटवायचा प्रयत्न लवकरात लवकर करा, नाहीतर आम्ही एकालाही सोडणार नाही. काय व्हायचंय ते होऊ द्या, आम्ही बिनारी माणसं नाहीत. काय करायचंय ती करा. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रश्न सोडवा. ही मराठा समाज लक्षात घ्या, जवळ शांत आहे तवर शांत आहे. जर पेटला रे बाबा न जपणार नाही. तुम्हाला लक्षात घ्या, नेत्या लोकांना बी सांगतो आणि ह्या अधिकारी लोकांना बी सांगतो, जपणार नाही. तुम्ही काय बी करा, आम्ही तुम्हाला लक्षात घ्या, प्रश्न सुटला तुम्हाला डोक्यावर नेऊन नाचू आम्ही. लक्षात घ्या,
जर आमचा प्रश्न सुटला, अजून मी सांगतो, आमचा जर मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटलाचा प्रश्न सुटला, तुम्हा अधिकारी लोकांना सगळ्यांना आम्ही डोक्यावर घेऊन टाकू येते लोकांना. पण त्यांना जर काय झालं, सुट्टी नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रश्न सोडावा. अनिल दादा बोला, गरज पाटील जरा या इकडे बोला, बिंदास बोला, बिंदास बोला. काढा, कोण काय करीत नाही तुम्हाला. बोला, बिंदास बोला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आता स्वच्छ भाषा वापर. आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व थोर पुरुषांना मानाचा मुजरा. मित्र हो, आज आपल्या लेकराबाळांसाठी जे या उपोषणाला बसलेत मनोजदादा जरांगे पाटील, त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक आहे. 2-3 दिवस झालं पूर्ण डिस्टर्ब झालेलो होतो आम्ही, पण आम्हाला काय करावं ती कळाना. का तर पोलीस बांधव सहकार्य करतात त्यांच्या काय अडचणीत आणि आमच्या काय अडचणीत. का आम्हाला वाटतं आम्ही कुणाला तरी मारावा नाही तर स्वतः मारावा. पण मला काय म्हणायचंय, आपण इथलं नुकसान करून किंवा पोलीस बांधवाला त्रास, प्रशासनाला त्रास होईल असं काहीच करायचं नाही. आपण काय करायचं, हे आपले जी लोकप्रतिनिधीत ना, मंत्री संत्री, त्या गांडोंच्या गांडीवर टिपरी मारायची. तर मित्रांनो, माझी कळकळींची विनंती की एक मराठा, सकल मराठाचा एक बांधव म्हणून, की पोलीस प्रशासनाला तकलीफ होईल असं काहीच करायचं नाही आपण. आणि माझी प्रशासनाला पण विनंती की आम्ही शांततेने आंदोलन करतो, आम्हाला पण सहकार्य करा. पण मित्र हो, की आपलेच जर नासके कांदे, आपलेच जर नासके आंबे असले तर आपण शेजारच्या तुझे आंबे नासलेत म्हणायचा काय आपल्याला अधिकारच नाही. आपल्या डझनावर अवलादी नपुसकत. त्याच्यामुळे आपण एखाद्या नेत्याला दुसऱ्या समाजाच्या टीका करण्यात काय अर्थ आहे. बरं, काय झालं, मी पदवीधर आहे, मला आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही, मी इन्शुरन्सचं काम करतो. पण ते पण जाऊ द्या, ज्याच्या त्याच्यात ते ठीक आहे. मनोज दादा मध्ये म्हणले होते त्यांचं कुठं जातीवर नव्हतं, कुठलं काय नव्हतं. ते म्हणले होते की बाबा जर कॅम्प्युटर चालवणारा असला तर त्याला गाडी चालवायला दिली तर जमणार नाही, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. त्याला कॅम्प्युटर चालवा. आता मी टँकर ड्रायव्हर राहिलोय, मला गाडी झोपेतून उठवलं तर मला कॅम्प्युटरला बसवलं तर मी काहीतरी घोटाळाच करणार. आणि उदाहरणच सांगतो, विदर्भातून मध्ये नवीन एक भरती केली, येरमाळ्यातून मी बुमच्या गाडीत बसलो, त्या बिचाऱ्याने गाडी पुढे घ्यायच्या ऐवजी मागे गेली. मी होतो शेजारी, म्हणलं ड्रायव्हर गाडी मागे गेली, म्हणले मलाच कळालं नाही गेअर कोणता टाकला. म्हणलं भरती कोणी केलंय तुम्हाला, म्हणले आम्ही राखीव कोट्यातून आलो. म्हणलं राखीव कोट्यातून 10 माणसं मागे मिली असती. भरती करणारा बी शहाणा, तुम्ही पण शहाणा. तर मित्र हो, मनोज जरांगे पाटलांची काळजी घेणं ही शासनाचं कर्तव्य आहे. आणि शासन एकदम हलकट आहे. प्रशासनात गृहमंत्री म्हणून जो माणूस आहे ते माझ्या नजरेतून जनरल डायर पेक्षा हलकट अवलादीचा आहे. तो किती अवलादीचा आहे, काय अवलादीचा आहे, मी काय बोलणार नाही. का तर जनरल डायरने हत्याकांड कसं केलं की आपण स्वातंत्र्य मागत होतो हिंदुस्थानला, पण आपण इथं तर हरिपाठ म्हणत होते. मी आंतरवली सरहद्दीला 2 वेळेस जाऊन आलोय. हरिपाठ मानणाऱ्या बायांना, पोरांना, लहान लेकरांना, म्हाताऱ्या माणसाला हेल्मेट घालून जाळ्या घेऊन पोलिसांना, पोलीस बांधवांची इच्छा नव्हती पण जनरल डायरची इच्छा होती. नोकऱ्या पण प्रिय राहतात ना. पण माझ्यासारखा जर पोलीस अधिकारी असताना तर त्याचा कॉल रेकॉर्ड केला असता, फेशन डायरीला नोंद केली असती की ह्यांनी आम्हाला अशी ऑर्डर दिली, आम्ही मान्य केली नाही. काय करणार, बदली करल. ही राजकारणी लोक कपडे काढून झोडपायच्या लायकीचे. त्यातच आमचा लोकप्रतिनिधी ही नकट्या भोकाचा तानाजी सावंत. माझं प्रकारचे सगळेच करा आणि सगळेच त्याच्यापर्यंत पोचवा. तो तुम्हाला आताच खाज सुटली का? अरे खाज सुटल्यावरच खाजवतं ना माणूस, का इरीवारी खाजवतं, खाजवल्यावरच खाजवणार ना तानाजी सावंत. मला काय म्हणायचंय, तर मित्र हो, आपण असं करून ठेवा. सगळे फटाके उडवत होते कोकाटे साहेब, त्यावेळेस मी व्हिडिओ बनवलाय. ही म्हणलं लबाडाचं सरकार आहे, लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. पहाटे 4ला 27 जानेवारीला मी व्हिडिओ बनवलाय की काहीतरी दिलं असेल आणि फटाके उडवू नका. का आपले 200 बलिदान गेलेत आपल्या बांधवाचे. आनंद साजरा करताना दुःख बघा. पण ह्यांनी पानच पुसायचं काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ वाहतो, ज्या महाराजांनी सुरत लुटली त्या महाराजाच्या लुटलेल्या सुरतेच्या तिथं कमलाबाईच्या पायाला जाऊन चाटतो. महाराज जर असते तर म्हणले असते ह्याला घोड्याच्या टापाखाली द्या आणि ह्याचे हात
कलम करून टाका. आणि म्हणतो महाराजाचा मला अभिमान आहे. महाराजाचा अभिमान नाही, मराठ्याच्या इतिहासातला कलंकित माणूस म्हणून एकनाथ शिंदेची नोंद आहे माझ्या दरीत ह्याच्यात हृदयात. तर असल्या अवलादी राजकारणी असल्यावर आपलं भलं काय होणार आहे? बरे ह्यांना आदेश येतात, प्रशासनाला आदेश येतात, ह्यांचं आंदोलन गुंडाळून टाका, ह्यांच्यावर लाठीचार्ज करा. नोकऱ्या प्रिय राहतात, त्यांच्यातला माणूस साथ देत नाही, त्यांना मजबुरी करावं लागते. तर आता आम्ही मरायला बी तयार आहेत, मारायला बी तयार आहेत. पण कुणाला? नेत्यांना. सावंतच्या तिकडे जायचं असलं तर उद्या जाऊ सोनारीच्या तिथं आणि बघू कोण येतोय आडवाती. पण प्रशासनाला त्रास देऊ नका. जाऊ सावंतला सोनारीला, त्याला भैरूबाचा घोडा लावू. बरोबर आहे, बोलू द्या राहू, मरायची आत्महत्याच करायची. तर माझी सकल मराठा समाजाला शांततेनं आवाहन करा. कुठल्या एसटीला दगड मारू नका, कुठल्या टपरीवर दगड फेकू नका, कुठल्या माणसाला शिवी देऊ नका. पण मंत्री संत्री दिसला की त्याची आई माई काढल्याशिवाय राहू नका. आतापर्यंत हार घातले, आता नासके कांदे सडके अंडी, वेळ पडली तर दगड घालू. पण मंत्री का तर सरकार कोण चालवतं? ही तिसरी पाळ दुसरी पाळ असं शुद्ध तर असे होते की रात्री कुठं झोपले आणि सकाळी कुठं उठले. कोण धरणातलं पाणी प्यायच्या ऐवजी दुसरंच पेतं आणि परत धमक्या देतं. मुंबईला आला, कायदा सुव्यवस्था बिघडली तर मी कुणाला सोडणार नाही. तू कुणाला सोडून कुठं कुठं जातो तीच माहित नाही. अजित पवार आणि एवढंच तर ते आहे का वैदाची कुत्री. मी लहानपणी असताना बघत होतो बघा, 2 ते छोटी हो करत पळायची. तशी ती नारायण राणे 2 पोरं उगाच भोकत येत आहे. भोकाय लावणारा आहे फडणवीस, भोका नाहीतर बघा, भोका नाहीतर बघा. ती तर भुजबळ तर काय बिचारा जेल रिटर्न आहे, बोल नाही तर जेल. पर्याय कोणता? त्यापेक्षा म्हणतो बोलतो बाबा, जोवर बोलता येतंय त्या ह्या आपलं काय शोलेच्या पिक्चर मधल्या नटीसारखं, जब तक नाचेंगे तब तक जान रही. मग ती भुजबळ बोलतंय, ज्यावेळेस बोलणं बंद होईल त्यावेळेस जेलमध्ये जाईल. तर ठीक आहे, चूक भूल काय असली तर सगळ्यांनी समजून घ्या. पण ह्या अवलादीला सभ्य भाषा कळतच नाही तर आपण फक्त भाषेत वापरावं लागेल. पण नुकसान करू नका, कुठं दगडफेक करू नका. सावंतच्या ठिकाणी जायचं असलं तर सकाळी आपण सगळे मिळून जाऊ. सावंत झालं हे झालं तर एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. नाना या, नाना या, 2 शब्द बोला आम्हाला पाठिंबा म्हणून. आंदोलन केव्हापासून चालू आहे? 6-7 महिने झालं. तरी आज देतो, उद्या देतो, परवा देतो, 15 दिवसांनी देतो, अधिवेशन घेतो, समिती पाठवतो. त्यांना आरक्षण द्यायचंच नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना पाटलाचा जीव घ्यायचा आहे. एक त्यांच्या वागण्याहून वाटते बरं का. आज 5वा-6वा दिवस आहे. कुणी आलंय का? दखल घेतली का? कुठला मंत्री आलाय का? काही शिष्टमंडळ आलंय? थोडक्यात असं वाटतं की पाटलाचा जीव घ्यायचा आहे. पण पाटलाचा जीव आपल्याला जाऊ द्यायचा नाही. काय बी झालं, आरक्षण आज मिळेल, उद्या मिळेल, पण हा माणूस नाही मिळणार. त्याच्यामुळे पाटलाचा कुठल्याही परिस्थितीत जीव जाऊ द्यायचा नाही. त्याला त्याचा जीव वाचवणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. खेळ काहीतरी वेगळा खेळ करावा लागेल. सगळ्या समाजामध्ये काय करायचं? हितच पिटून घ्या म्हणलं की हितच पिटून घ्यायचं. काय त्याला काय नाही टेन्शन. आपण मारू कुणाला तरी, मारून मी पिटून, मारून मी मरायचं. काय बी वेगळं करू. समाज जी म्हणे ती सगळं करायचं, काय बी असू दे. मारायचं सर्वसामान्याला नाही, मंत्री आमदार. समाजाला कुणाला गोरगरिबाला त्रास द्यायचा मंत्री आमदार. हा बस. ह्या लढ्याला तुमच्या सगळ्याची ताकदीची गरज आहे. मी आहे बरोबर सगळ्यात पुढे. एकजुटीने एक ताकदीने जर लढा दिला तशी आतापर्यंत नाही मिळत, ती मिळत. पण पाटलाचा जीव वाचवायचा आहे. बोला, आम्ही कोणाला बोलायचं? मॅडम साहेब बोला, बोला समाजाचा विषय बोला. काय जीव येत आहे ती बोला, जी तुमच्या मनात आहे ती मांडा. बोला भैया, बोला बोला ना. वकील साहेब, वकील साहेब, वकील साहेब. राजभाऊ
बोला मुंबईला बोलला तसं बोला उठा उठवा त्यांना उठा 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 पवार साहेब नाही मी काय सरकार नाही तुमच्या कानात बोला इकडे मी काय सरकार आहे का मला काय निर्णय घ्यायचा अधिकार आहे गेल्या 7 महिन्यापासून सातत्याने मराठा समाजासाठी जी आवाज उठवलाय ही आवाज दाबण्याचं काम आता सरकार करायला लागलंय. ही आवाज न दाबून देण्याचं काम आता इथून पुढे खरी मराठ्याची ताकद जी लावायची आहे. तर आता आपल्या मराठ्याला एकही जीव करून प्रत्येक गावोगाव रस्ता रोको जी काय रस्ते असतील सामान्य रस्ते सगळे रस्ते बंद केले पाहिजेत. रस्त्यावर उतरलं पाहिजे. एकाच मराठ्याने नाही प्रत्येक जणांनी उतरलं पाहिजे. जर आपण आज सावध नाही झालो तर भविष्यामध्ये तुम्ही कधीही सावध होणार नाहीत. जर जरंगे पाटलाचा जीव वाचवायचा असेल तर आपल्याला एकत्रित होणं फार गरजेचं आहे. आणि एकत्रित आपण व्हायला लागलो हीच एकत्रितपणा प्रत्येक गावोगावी प्रत्येक चौकात वस्तीत प्रत्येक ताड्या माड्यावर प्रत्येक ठिकाणी तिथं कोणी करून टाका सरकारची म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकार लवकरात लवकर न्याय देईल. आणि न्याय दिल्याशिवाय हटू नका. आता जी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याच पद्धतीनं गावगाव जमलं पाहिजे. सरकारला धडा शिकवला पाहिजे. सरकारमध्ये ही जी चालढकलपणा आहे ही चालढकलपणा कमी करायचा असेल तर आपल्याला एकत्रित येणं फार गरजेचं आहे. एवढं माझे 2 शब्द जय हिंद जय भारत. आपलं आमरण उपोषण हितच नाही तुम्हाला सांगतो खरं जर मराठ्याची आवडत असेल का उपोषणाला आपण हितच बसायचं आणायचंच नाही. आपलं बी उपोषण चालू आता इथूनच सुट्टीच काय करायची काय बी असू ट्रेन कशासाठी काढ लावूच ट्रेन बनवतात तिथं सुट्टीच करायची आता नाही उपोषणाला काय जाऊ दे तिकडे समाज महत्वाचा साहेब बाकी काय नाही कुणी नाही. लई दिवस चपला उचलल्या नेत्यांच्या लई दिवस चपल्या उचलल्या आणि काय काय जण चपला उचलित असले तर सावध राहा. समाजासाठी करा लेकराबाळासाठी करा. हे सगळे ते महाराज नाही का म्हणलं दर्शनावर गायतून दूध दुसऱ्याच्यातून आणायचं का तर दूधच देत नाही तू आणूच देत लागूनच निघत अजून त्याला आराम नसतं घ्यायला आराम नसतं का अजून दुसरं आणतात मोबाईल परत आम्हाला काही बोलताच येत नाही बंद करा साहेबांना काय बोलायचं आपण पाहतोय की गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे. मनोज जरांगेंची प्रकृती अतिशय चिंताजनक आपण बातम्यातून पाहतोय आणि याच कारणास्तव या ठिकाणी सकल मराठा समाज भूम तालुक्यातील जमतोय. त्यांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय. आपण पाहतोय त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आहे. पण या ठिकाणी पोलिसांनी आपण पाहिलं की त्यांनी या ठिकाणी सर्व परिस्थिती सांभाळून घेतलेली आहे. त्यांच्या पोलिसांच्या मागणीला मराठा समाजाच्या वतीनं देखील या ठिकाणी आपण पाहिलं की एक त्यांची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकलेली आहे आणि ते अतिशय शांततेत या ठिकाणी चौकात बसलेले आहेत. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून आपण पाहतोय या ठिकाणी पाहतोय वाहनांच्या रांगा
लागलेले आहेत. गेली 5 दिवस झाले. आता माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचा आता हा 6वा दिवस चालू आहे. 6 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही, ना कुठल्याचे औषध घेत नाही. 6 दिवस झाले त्यांचे. मला आपल्या मीडियाद्वारे सांगायचं आहे की जे काही फडणवीस साहेब जे आपण जे चेले चपाटे जो हा सदावर्तासारखे कुत्रे जी सांभाळलेले आहेत आपण. रोज सकाळी मीडिया उठते आणि त्या सदावर्तीच्या दारात जाते, त्या सदावर्तीची मुलाखत घेते. अरे बाबांनो, जी अखंड महाराष्ट्राचे जी मराठ्यांचं हृदय झालेलं आहे ते सध्या मनोजदादा जरांगे 6 दिवस झाले त्यांनी उपोषण चालू आहे. त्यांचं काय तुम्हाला दाखवायचं दिसत नाही, त्यांची दखल घ्यायची तुम्हाला कळत नाही. पण ते सदावर्ते सारखी पिलावळ, परत ते नारायण राणे सारखी पिलावळ, आपली छगन सारखी पिलावळ जी तुम्ही सोडून ते तुमचे वक्तव्य चालू आहेत, ते वक्तव्य तुमचे बंद करा. फडणवीस साहेब, हे तुम्हाला सहजासहजी सोपं नाही. जे काही चालू आहे ते सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला कळत आहे. जे तुमच्या नाटकं चालू आहेत, चेहरा पुढे केला, बंदूक दुसरीच्या खांद्यावर जी ठेवून तुमचे नाटके चालू आहेत ते सर्वांना माहिती आहे. जे तुम्ही 15-16 तारखेला त्याचा GR काढतो म्हणले, अंमलबजावणी करतो म्हणले, त्याची अद्याप तुम्ही अंमलबजावणी केली का? जर तुम्हाला करायची नव्हती तर तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून ते कशामुळे तुम्ही आश्वासन दिले आणि आमचं नवी मुंबई वाशीमधून तुम्ही आंदोलन परत का लावले? अशी गद्दारी तुम्ही मराठ्यांसोबत करण्यात तुम्हाला सहजासहजी सोपं जाणार नाही. आणि फडणवीस साहेब, जे आपण आपले जे वक्तव्य आहेत की असल्या फालतू गोष्टींसाठी मला टाइम नाही साहेब, या फालतू गोष्टी नाही, ती तुमच्यासाठी बरंच काय काय फालतू होऊ शकतं परत. त्यामुळे आपल्याला विनंती सकल मराठ्यांची, तुम्ही पायाकडे बघून व्यवस्थित करून मराठ्यांसाठी तत्काळ अधिवेशन, तुम्ही आता 15 अधिवेशन जे तुम्ही पुढे ढकललं, गरज नव्हती तुम्हाला अधिवेशन पुढे ढकलण्याची. अधिवेशन पुढे ढकलण्याचं तुमचं कारण काय? तर तुम्ही रात्री नोटबंदी करू शकता, रात्री तुम्ही काही करू शकता, मग तुम्ही मराठ्याला आम्हाला आरक्षण का देऊ शकत नाही? असे किती अधिवेशन झाले, आणखीन अद्याप तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही तात्काळ अधिवेशन घ्यावा, अधिवेशन बोलून त्या अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गी लावावेत, ही तुम्हाला सकल मराठ्याच्या वतीने आम्ही विनंती करतो. आणि जर तर मनोज जरांगे पाटील साहेबांना जर काय झालं, हा मराठा कदापि गप्प बसणार नाही. आम्ही राजकीय पार्श्वभूमी सगळी पायातली चपल आम्ही फेकून देऊन आम्ही तुमच्यावर कधी आक्रमक करू. आम्ही मी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, लक्षात असू द्या. शेवट आम्हाला जातीपेक्षा काही महत्वाचं नाही. आम्हाला जे आम्ही जन्म घेतलाय त्या अगोदर आम्ही मराठा म्हणून घेतलाय आणि नंतर आम्हाला पदपद काय असेल दुनियादारी पुन्हा आम्हाला मिळाले. त्यामुळे आम्हाला जात महत्वाची. जर आपण गद्दारी केली, जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर फडणवीस साहेब, तुमचं काही बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार आम्ही नाही. आणि सर्वात महत्वाचं, जो सदावर्त्यासारखा कुत्रा आहे ती बी वकील आहे, मी बी पट्टा वकील आहे. अरे हरामखोर कुत्र्या, तुला मी जाहीर आश्वासन देतो, तुझ्या दमानं तू असं समोर समोर काही बोल, तू कायद्याची भाषा कर, पण तू असं दुसऱ्याच्या बोलण्यावरून
अशी फुकटची वकिली करू नको. तू दलाला भाड्या, तू अशी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडून हरामखोरांनी असेच पैसे गोळा केले आणि पैसे गोळा करून त्यांनी एसटी महामंडळाची देखील दिशाभूल केली. तसं तू जर आता वक्तव्य करीत बसशील मराठ्यांच्या विरुद्ध तर तुला सुट्टी नाही हरामखोर. तेवढं मी बोलून माझे 2 शब्द बोलून संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मराठा समाजातील लोकांची भाषणं सुरू आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या 1 तासाभरापासून या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे, पण या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलेलं आहे, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आपण पाहतोय अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आहे. आबाचा फोन आता नीट झाला फोटो जस्ट परांडर माहिती मिळाली आम्हाला. अधिक बातम्या माहितीसाठी तुम्ही जोडलेले राहात. पोलीस या ठिकाणी आपण पाहतोय शांतता राखण्याचं सकल मराठा समाजाला आव्हान या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही असेच जोडलेले राहात. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.